नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NX मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत कनिष्ठ अभियंता व आरोग्य निरीक्षक पदासाठी भरती निघालेली आहे। यासाठी पात्र महिला पुरुष उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। कोणती परीक्षा न घेता थेट निवड होणार आहे। 13 जुलै 2026 पर्यंत तुम्ही ते अर्ज करू शकता। यासाठी अर्ज कसा करायचा आहे, एकूण जागा किती आहे, पात्रता काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत ही जाहिरात एका लोकमत वृत्तपत्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये ही पदभरती कनिष्ठ अभियंता व आरोग्य निरीक्षक या 2 पदासाठी होत आहे। त्यासाठी शिक्षण पात्रता असणाऱ्या व पात्र इच्छुक उमेदवारांकडून अर्ज इथे मागवला जात आहे। 11 महिन्याच्या कंत्राटी स्वरूपावर ही पदभरती या ठिकाणी होत आहे। तर या पदासाठी तुम्ही जर अर्ज करू इच्छित असाल किंवा पात्र असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। तर या पदासाठी पदसंख्या किती असणार आहे, एकत्रित मानधन किती मिळणार आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, या पदाच्या अटी व शर्ती काय असणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय असणार आहे, या संपूर्ण पदभरतीचा आढावा हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण इथे जाणार नाही। तर बघा मित्रांनो, कनिष्ठ अभियंता या पहिल्या पदासाठी ही पदभरती होत आहे आणि या पदाच्या 30 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे। मानधन तुम्हाला या पदासाठी 50,000 रुपये प्रति महिना असणार आहे। शिक्षण पात्रता कशा प्रकारची लागणार आहे तर इथे बघू शकता, शिक्षण पात्रतेची माहिती दिलेली आहे। मान्यता प्राप्त विद्यापीठाची बीटेकची पदवी किंवा बीची पदवी तुम्ही एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयामधून उत्तीर्ण केलेला असाल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर आरोग्य निरीक्षक हे दुसरे पद या ठिकाणी भरल्या जात आहे आणि या पदाच्या 30 जागा दिलेल्या आहेत। 40,000 रुपये एकत्रित मानधन तुम्हाला या पदासाठी प्रति महिना दिला जाणार आहे आणि या पदासाठी शिक्षण पात्रता बघू शकता, मान्यता प्राप्त मंडळातून HSC परीक्षा म्हणजेच 12वीची परीक्षा तुम्ही उत्तीर्ण केलेला असाल। त्यानंतर स्वच्छता निरीक्षक पदविका म्हणजेच डिप्लोमा तुम्ही या ठिकाणी स्वच्छता निरीक्षकचा उत्तीर्ण केलेला असाल तर या पदासाठी अर्ज करू शकता। शास्त्र शाखेचे पदवीधारक तुम्ही असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य दिलं जात आहे। तर अशा प्रकारे या दुसऱ्या पदासाठी शिक्षण पात्रता देण्यात आलेली आहे। तर या दिलेल्या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदांसाठी एलिजिबल असाल तर नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता। कंत्राटी स्वरूपाची पदभरती आहे मित्रांनो, परंतु उत्कृष्ट वेतन तुम्हाला या पदासाठी दिले जात आहे। तर नक्की या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता। तर या पदाच्या अटी व शर्ती कशा प्रकारच्या आहे, अर्ज कुठे करायचा आहे, याबाबतची माहिती आपण स्टेप बाय स्टेप घेऊ। तर इथे बघा, वरील पदासाठी उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन पुणे महानगरपालिका यांच्या नावाने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। अर्जामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण नाव, पत्ता, जन्मदिनांक, वय, शैक्षणिक पात्रता, दूरध्वनी क्रमांक, अनुभव, पात्रता या संपूर्ण बाबी तुम्हाला नमूद करणे आवश्यक आहे। अर्जासोबत तुम्हाला शैक्षणिक पात्रतेचे असलेले जे काही प्रमाणपत्र आहे त्याच्या सत्यप्रती, छायांकित प्रती या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे। तसेच अर्जावर स्वतःचा एक पासपोर्ट साईजचा आकाराचा फोटो सुद्धा या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारची काही अटी व शर्ती इथे सुरुवातीला देण्यात आलेली आहे। त्यानंतर इथे ही जी पदभरती आहे, ही जी नेमणूक आहे या पदभरतीची, ती 11 महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी तत्वावर या ठिकाणी होत आहे। तर याची उमेदवाराने या ठिकाणी नोंद घ्यायची आहे। उमेदवार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे। मराठी भाषेचे ज्ञान त्याला येणे आवश्यक आहे। त्यानंतर या ठिकाणी जी मुलाखत होणार आहे त्याकरता स्वखर्चाने देखील उमेदवारांनी इथे राहायचे आहे आणि ही जी निवड प्रक्रिया होणार आहे ती मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। त्यासाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा होणार नाही, थेट डायरेक्ट निवड तुमची मुलाखतीच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। आता अर्ज कुठे करायचा आहे तर इथे बघू शकता, अर्ज करण्याकरता इथे ऍड्रेस दिलेला आहे, स्वच्छ संरक्षण वॉर्डरूम, पुणे मनपा, मुख्य इमारत, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे या दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे। आणि अर्ज सादर करण्याची जी तारीख दिलेली आहे ती 13 जुलै 2026 पर्यंत या ठिकाणी असणार आहे। तर या दिलेल्या तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। 29/6/2026 पासून तुमचे अर्ज या ठिकाणी स्वीकारल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे काही अटी व शर्ती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीची PDF किंवा जो अर्जाचा नमुना आहे तुम्हाला कुठे मिळेल तर पुणे महानगरपालिकेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्जाचा नमुना डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण अर्ज त्यामध्ये आपली माहिती भरून त्या अर्जासोबत आपली कागदपत्र जोडून दिलेल्या ऍड्रेसवर दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज सादर करू शकता। तर अशा प्रकारे एकूण 60 जागेसाठी ही पदभरती या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामध्ये कनिष्ठ अभियंता व आरोग्य निरीक्षक या पदासाठी घेण्यात येत असून त्याची जाहिरात एका वृत्तपत्राच्या माध्यमातून इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या
NX मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.